नमस्कार मित्रांनो, मी ॲडव्होकेट प्रमोद ढोकळे आपलं माझ्या ॲडव्होकेट प्रमोद ढोकळे या यूट्यूब चॅनेलवर स्वागत करत आहे. तुम्हाला माहितीच आहे, माझ्या या यूट्यूब चॅनेलवर मी दरवेळेला नवीन नवीन न्यायालयीन निर्णयाची माहिती तुम्हाला देत असतो आणि त्या माहितीचा तुम्हाला काय उपयोग होणार आहे हे तुम्हाला सांगत असतो. तर मित्रांनो, नुकताच मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाने 12 जुलै 2021 रोजी महाराष्ट्राच्या नोंदणी महानिरीक्षकांनी जे परिपत्रक काढलं होतं की ज्याच्यामुळे तुकडेबंदी आणि तुकडे विक्रीवर बंदी आणली होती, विक्रीवर बंदी आणून त्याची नोंदणीवर बंदी आणली होती. तर ते तुकडेबंदी परिपत्रक या औरंगाबाद खंडपीठाने नुकतंच रद्द केलं आहे 5 मे 2022 ला. चला तर मग आपण बघूयात की नेमकं काय झालंय. पण मित्रांनो, तत्पूर्वी ज्यांनी कोणी माझा अजूनही हा चॅनेल सबस्क्राईब केला नाही त्यांना विनंती आहे की त्यांनी हा चॅनेल सबस्क्राईब करावा, बेल आयकनही दाबावं आणि कॉमेंट बॉक्समध्ये कॉमेंटही लिहावी, म्हणजे माझे असेच नवीन नवीन व्हिडिओ तुम्हाला पाहता येतील आणि नवीन व्हिडिओ बनवल्यानंतर लगेचच तुम्हाला त्याचं नोटिफिकेशन येईल. तेव्हा बेल आयकन दाबायला मित्रांनो विसरू नका. चला तर मग बघूया काय झालं या खटल्यामध्ये. तर मित्रांनो, या खटल्यामध्ये झालं असं की गोविंद रामलिंग सोलापुरे, प्रकाश प्रल्हाद गाडगुळ आणि कृष्णाबा रावसाहेब पवार ह्या 3 पेटिशनर म्हणजे ह्या तिघांनी मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाकडे अर्ज केला आणि त्यांनी सांगितलं की आमची जी जमीन आहे ही तुकडेबंदी कायद्यामुळे नोंदणी त्याची नोंदणी होत नाहीये आणि नोंदणी करण्यासाठी रजिस्ट्रारने आता बंदी घातलेली असल्यामुळे या जमिनीची नोंदणी व्हावी आणि याच्यासाठी जमिनीचे तुकडे करून ते विकण्याची आमची जी इच्छा आहे ती आता पूर्ण होत नाही. तेव्हा आम्हाला जमीन विकायला शक्य व्हावं याच्यासाठी हे जे 12 जुलै 2021 परिपत्रक आहे की ज्याच्यामुळे तुकडे प्रमाणभूत क्षेत्रापेक्षा कमी आकाराची शेत जमिनीचे तुकडे करून ते जर कोणी विकत असेल तर त्याची नोंदणी करण्यावर बंदी नोंदणी महानिरीक्षकांनी घातलेली आहे. ते परिपत्रक रद्द करा अशा पद्धतीचा हा अर्ज त्यांनी केला होता. त्याच्यामुळे साहजिकच रिस्पोंडंट म्हणून महाराष्ट्र राज्य ॲडव्होकेट जनरल ऑफ महाराष्ट्र आणि इन्स्पेक्टर जनरल ऑफ रजिस्ट्रेशन अँड कंट्रोलर ऑफ स्टॅम्प्स म्हणजे नोंदणी महानिरीक्षक ह्या तिघांना त्यांनी नोटीस दिली आणि त्यांना कोर्टापुढे बोलवण्यात आलं आणि ह्यांच्या या अर्जाची सुनावणी सुरू झाली. मित्रांनो, लक्षात घ्या की पिटिशनरचं म्हणणं असं होतं की नोंदणीचा जो केंद्र सरकारचा जो कायदा आहे, नोंदणी कायदा 1908, त्याच्यातल्या सेक्शन 34 आणि सेक्शन 35 या 2 सेक्शन प्रमाणे एखादा दस्त जर नोंदणी करण्यासाठी रजिस्ट्रारच्या समोर आला तर रजिस्ट्रारने त्यावर कोणत्या पद्धतीची चौकशी करावी आणि तो दस्त कशा पद्धतीने त्याची नोंदणी करावी याची संपूर्ण माहिती केंद्र सरकारच्या या नोंदणी कायदा 1908 मध्ये आहे आणि त्यातही कलम 34 आणि कलम 35 मध्ये आहे. चला तर मग बघूया कलम 34 आणि कलम 35 केंद्र सरकारच्या नोंदणी कायद्यात काय म्हटलंय. कलम 34 मध्ये असं सांगून ठेवलंय की नो डॉक्युमेंट शॅल बी रजिस्टर्ड under this act unless the person executing such documents or their representatives, assigns or agents authorizes as aforesaid appear before the registering officer. म्हणजेच जी व्यक्ती स्वतः जर आपण एखादा कागद किंवा करार करत असू तर आपण आपल्यातर्फे किंवा आपण नेमलेला आपला जो एजंट असेल पॉवर ऑफ अटर्नीने त्या माणसाला स्वतः होऊन नोंदणी रजिस्ट्रारने तुम्हाला जी वेळ दिलेली असते त्या वेळेमध्ये तिथे जाऊन ती सही करायची असते आणि ही सही करताना जर आपल्याला उशीर झाला तर मात्र डॉक्युमेंट एक्झिक्यूट केल्यानंतर आपल्याला ते डॉक्युमेंट नोंदणी करायला उशीर झाला तर मात्र रजिस्ट्रार ते डॉक्युमेंट नोंदणी करून घेऊ शकत नाही, रजिस्टर करू शकत नाही. परंतु ते अशा पद्धतीने कलम 34 मध्ये लिहून ठेवले की तुम्हाला तुमच्या दस्त नोंदणी करायला उशीर जरी झाला असेल तरी तो उशीर तुमचा
कंडोन करण्यासाठी, माफ करण्याची पॉवर ह्या रजिस्ट्रारला असते. त्याच्यासाठी तुम्हाला ह्या सेक्शन 34 मध्ये लिहून ठेवलंय की इन केसेस वेअर द डिले इज अपिअरिंग डज नॉट एक्सीड 4 मंथ्स, म्हणजे 4 महिन्यापेक्षा जास्त दिवस जर तुम्हाला तो करार किंवा तो दस्त करून झाली नसतील तर तुम्हाला तो दस्त रजिस्टर करता येतो, परंतु त्यासाठी तुम्हाला 10 रजिस्ट्रेशन फीच्या 10 पट एवढा दंड भरावा लागतो आणि तो दंड भरल्यानंतर रजिस्ट्रार तुमचा दस्त नोंदणी करतो. म्हणजेच काय मित्रांनो, सेक्शन 34 मध्ये लिहून ठेवलेलं आहे की एखादा दस्त नोंदणी करायचा असेल तर रजिस्ट्रारने म्हणजे निबंधकाने नेमकं काय काय पाहायला पाहिजे हे 34 मध्ये लिहून ठेवले आणि ते कशा पद्धतीने नोंदणी केली ह्याची डिटेल चर्चा सेक्शन 34 मध्ये सेक्शन 35 मध्ये आहे. तर 34 मध्ये आपण बघितलं की त्याला स्वतःला म्हणजे नोंदणी निरीक्षकाला, रजिस्ट्रारला, he has to satisfy himself as to the identity of the persons appearing before him and alleging that they have executed the document. म्हणजेच रजिस्ट्रारला त्याच्या समोर एखादा दस्त जर नोंदणी करण्यासाठी आला तर तो दस्त ज्या 2 व्यक्तींमध्ये झालेला आहे त्या व्यक्ती ह्या दस्तावर सह्या करणाऱ्या त्याच व्यक्ती आहेत की नाही त्यांची आयडेंटिटी तपासण्याचा त्याला अधिकार आहे. म्हणजे उदाहरणार्थ तुम्ही आणि मी गेलो तर आपली आयडेंटिटी आहे तिथे मागितली जाते, आपलं आधार कार्ड मागितलं जातं किंवा पॅन कार्ड मागितलं जातं आणि त्याची कॉपी तिथे लावली जाते. कशासाठी? कारण रजिस्ट्रारने सेक्शन 34च्या नियमांचं पालन करणं आवश्यक आहे. म्हणून रजिस्ट्रार आपल्याकडनं हे सगळे डॉक्युमेंट घेतो की सही करणारा इसम म्हणजे तुम्ही आणि मीच आहोत आणि तो तसा पुरावा घेण्याचा त्याला परवानगी जी आहे ही केंद्राच्या नोंदणी कायद्याच्या 1908च्या नोंदणी कायद्याच्या कलम 34 मध्ये लिहिलंय. म्हणजेच आता बघा निरीक्षकावर किंवा रजिस्ट्रारला काय सांगितलेलं आहे की समोर आलेल्या माणसांची आयडेंटिटी चेक करा, ही त्याच्यावर टाकलेलं हे बंधन सेक्शन 34 मध्ये आहे. चला तर आपण बघू सेक्शन 35 काय म्हणतं. सेक्शन 35 मध्ये त्यांनी प्रोसिजर सांगितलेलं आहे, द प्रोसिजर ऑन ऍडमिशन अँड डिनायल, म्हणजे कुठलाही दस्त नोंदणी करण्यासाठी कसा स्वीकृत करायचा आणि तो का नाकारायचा याचं कारण देखील 35 मध्ये दिलेलं आहे. ही जो नोंदणी करणारा रजिस्ट्रार आहे त्यांनी स्वतःची खात्री करून घ्यायची की त्याच्या समोर आलेल्या माणसांनीच हा दस्त बनवलेला आहे किंवा त्यांनी ज्याला पॉवर ऑफ अटर्नी दिलेली आहे ती पॉवर ऑफ अटर्नी बरोबर आहे की नाही हे देखील त्याला बघावं लागतं आणि अशा पद्धतीने त्यांनी बघितल्यानंतरच त्याला तो दस्त नोंदणी करता स्वीकारता येतो, त्याची नोंदणी करता येते. 35(2) मध्ये मित्रांनो असं सांगून ठेवलंय की रजिस्टरिंग ऑफिसर मे इन ऑर्डर टू सॅटिस्फाय हिमसेल्फ एक्झामिन एनी वन पर्सन इन हिज ऑफिस, म्हणजे त्याच्याकडे समजा आपण रजिस्ट्रारकडे जेव्हा जातो तेव्हा त्याला ती पूर्णपणे अधिकार असतात की त्याच्या समोर जी माणसं सह्या करणार असतात दस्तांवर त्यांची शहानिशा करायची, त्यांना ते नक्की तीच माणसं आहेत की नाही त्याचा पुरावा घ्यायचा, ही सगळी अधिकार किंवा ही सगळी पॉवर त्याला दिलेली असते ही सेक्शन 35 मध्ये. आणि जर असा त्याच्याकडे एखादा माणूस रजिस्ट्रेशन ऑफ डॉक्युमेंट साठी गेला परंतु त्या माणसाने जर तो दस्त किंवा ते डॉक्युमेंट केलेलं नसेल किंवा एखाद्या मायनर मुलाने म्हणजे 18 वर्षापेक्षा लहान वयाच्या मुलाने किंवा एखाद्या इडियटने म्हणजे एखादा वेडा माणूस असेल त्याने जर डॉक्युमेंट अशा पद्धतीचं केलं असेल तर वेड्या माणसांनी केलेला करार हा अवैध असतो किंवा अशा वेळेला देखील रजिस्ट्रार अशा पद्धतीचा दस्त नोंदणी करू शकत नाही. कारण आपल्या कराराच्या कायद्यामध्ये सांगून ठेवलेलं आहे की जर तुम्हाला करार करायचा असेल तर तुम्ही तुमच्या बुद्धीने म्हणजे डोक्याने शहाणे असला पाहिजेत, तुम्ही मायनर असता कामा नये आणि तुम्ही स्वतः तो करार केला पाहिजे. तर मित्रांनो रजिस्ट्रारची ही पॉवर आहे की तो आपण एखादा दस्त नोंदणी करण्यासाठी त्याच्याकडे जर गेलो तर तो आपल्याला पहिली गोष्ट म्हणजे की तुम्हीच हा दस्त केलाय का हे विचारतो, आपली आयडेंटिटी घेतो, त्यानंतर समोरची माणूस हा मायनर नाही म्हणजे अज्ञान मुलगा नाही, सज्ञ नाही हे तो बघतो आणि वेडा नाही हे तो बघतो. तर अशा पद्धतीच्या त्याला ज्या काही मर्यादा घालून दिलेल्या आहेत सेक्शन 34 आणि सेक्शन 35 मध्ये केंद्र सरकारच्या कायद्यात त्याला अनुसरूनच रजिस्ट्रारला दस्ताची नोंदणी करता येते. मग मित्रांनो ह्या केसमध्ये नेमकं काय झालं तर मित्रांनो ह्या केसमध्ये हे जे 3 पिटिशनर जे आहेत ह्यांच्या दस्तांची नोंदणी झाली नव्हती कारण तुकडेबंदीच्या 12 जुलै 2021च्या परिपत्रकाप्रमाणे आता
कमी आकाराच्या तुकड्यांच्या दस्ताची नोंदणी होणार नव्हती आणि जर तशी करायची असेल तर कॉम्पिटंट ऑथॉरिटीकडून नो ऑब्जेक्शन सर्टिफिकेट आणायचं बंधन महाराष्ट्राच्या नोंदणी महानिरीक्षकांनी महाराष्ट्राच्या नोंदणी नियम 44(1)(1) 1/1 याच्या खाली तो परिपत्रक काढलं होतं मित्रांनो. आपल्याला माहिती आहे, आपण याची सखोल चर्चा केली होती आणि त्या परिपत्रकाप्रमाणे नोंदणी महानिरीक्षकांनी सर्व रजिस्ट्रार्सना आदेश दिले होते की तुमच्या पुढे जर अशा पद्धतीचे जर दस्त आले की जे तुकडेबंदी कायद्याचा भंग करतायत तर त्यावेळेला त्या दस्ताच्या सोबत त्या तुकड्याचा किंवा त्या प्लॉट ऑफ लँडचा एकूण नकाशा असला पाहिजे. त्याचप्रमाणे तो एरिया रेसिडेन्शियल एरियामध्ये येतोय की नाही हे बघावं लागणार तुम्हाला आणि त्यासाठी जी डेव्हलपमेंट ऑथॉरिटी आहे त्या डेव्हलपमेंट ऑथॉरिटीचं नो ऑब्जेक्शन सर्टिफिकेट आहे की नाही हे बघा. तर ह्या 3 गोष्टी बघूनच तुम्ही तो दस्त नोंदणी करा. अन्यथा तुम्ही कुठलाही ऍग्रिकल्चर लँड जे जर तुकडे कोणी जर विकत असेल आणि तसा दस्त तुमच्या समोर आला तर नोंदणी करू नका, हे चुकीचं आहे. आणि अशा दस्तांच्या नोंदणीवर बंदी घातली होती 12 जुलै 2021 ला महाराष्ट्राच्या नोंदणी महानिरीक्षकांनी. तर ह्या परिपत्रकाला दिलेलं चॅलेंज हे असं होतं आणि ह्याच्यासाठी ह्या 3 पिटिशनर्सने सांगितलं की आम्हाला आमचे दस्त तुकडेबंदी कायद्याप्रमाणे जरी लहान आकाराचे असतील तरी ते नोंदणी करण्याचा अधिकार आहे. कारण केंद्र सरकारचा जो नोंदणीचा कायदा आहे त्याच्या कलम 34 आणि कलम 35 मध्ये नोंदणी करणाऱ्या रजिस्ट्रारवर असं बंधन घातलेलं आहे की रजिस्ट्रार हा समोर आलेल्या माणसांचे दस्त करणाऱ्या माणसांची फक्त शहानिशा करू शकतो, त्यांची आयडेंटिटी बघू शकतो आणि त्यांनीच तो दस्त केलाय की नाही एवढंच बघू शकतो. परंतु त्याच्या पलीकडे जाऊन कुठल्याही 2 माणसांनी केलेल्या अशा करारांची नोंदणी नाकारण्याचं स्वातंत्र्य हे कुणालाही नाही. आणि महाराष्ट्रामध्ये 12 जुलै 21 चं परिपत्रक महाराष्ट्राच्या नोंदणी महानिरीक्षकांनी महाराष्ट्राच्या नोंदणीच्या नियम 44(1)(1) खाली जो काढलेला आहे तो अवैध आहे. कारण 44(1)(1) खाली काढलेलं हे परिपत्रक आहे याने केंद्राच्या नोंदणी कायद्याच्या सेक्शन 34 आणि 35 चा भंग होतोय असं त्यांनी म्हणणं मांडलं. दोन्ही बाजूची म्हणणं नीट ऐकून घेतल्यानंतर मित्रांनो खंडपीठाने ऑर्डर दिली आणि खंडपीठाने त्यांच्या ऑर्डरमध्ये स्पष्टपणे असं सांगितलं की दोन्ही बाजूंचं म्हणणं नीट ऐकून घेतल्यानंतर असं लक्षात आलेलं आहे की नोंदणी करताना कुठल्याही दस्ताची नोंदणी करताना रजिस्ट्रारच्या समोर आलेल्या व्यक्तींची शहानिशा म्हणजे त्यांची आयडेंटिटी चेक करण्याचा कलम 34 आणि कलम 35 प्रमाणे दिलेल्या अधिकारामध्येच राहूनच नोंदणी करणाऱ्या अधिकाऱ्याला म्हणजे रजिस्ट्रारला तो दस्त एकतर नोंदवता येतो किंवा तो नोंदणी करण्याचं नाकारता येतं. परंतु याच्या पलीकडे जाऊन महाराष्ट्र सरकारने त्यांना जो आदेश 44(1)(1) मध्ये दिलेला आहे तर तो आदेश हा चुकीचा आहे आणि तो केंद्राच्या कायद्याच्या कलम 34 आणि 35 च्या विरुद्ध असल्यामुळे महाराष्ट्र सरकार नोंदणी करणाऱ्या रजिस्ट्रार्सना असं बंधन घालू शकत नाही की नोंदणी करण्यासाठी आलेल्या दस्ताबरोबर त्या प्लॉटचा एक मॅप असला पाहिजे, त्याचप्रमाणे एनओसी असली पाहिजे आणि रेसिडेन्शियल झोन असला पाहिजे, तशी परवानगी असली पाहिजे. हे जे काही बंधन घातलेलं आहे महाराष्ट्र सरकारने हे चुकीचं आहे आणि सबब महाराष्ट्र सरकारने हे जे काही परिपत्रक केलेलं आहे ते आता आम्ही रद्दबातल ठरवत आहोत असं त्यांनी जस्टिस मेहरे आणि जस्टिस धनुका यांनी 5 मे रोजी त्यांच्या ह्या निवाड्यामध्ये सांगून ठेवलं. याचाच अर्थ काय झाला की केंद्राच्या कायद्यातील कलम 34 आणि 35 नुसारच महाराष्ट्रातील दस्त नोंदणी रजिस्ट्रारांना नोंदणी करता येईल. याचा अर्थ काय होतो मित्रांनो याचा अर्थ एवढाच होतो की तुम्ही जर एखादा तुमच्या तुकड्याची करार केलात, शेतीच्या तुकड्याच्या ऍग्रिकल्चरल लँड असेल तुमच्याकडे आणि त्या जमिनीचा आकार जर 10 पुण्यासारख्या एरियामध्ये आपण जर बघितलं तर 10 गुंठ्यापेक्षा
कमी आकाराचा जर शेतीचा तुकडा तुम्ही विकायला गेलात, त्याचा करार केला, त्याचा दस्त केला, तर तो दस्त आता याच्या पुढे त्याची नोंदणी होईल. पण मित्रांनो, त्या दस्ताची नोंदणी झाली तर याचा अर्थ असा होतो का की ती जमीन ऍग्रिकल्चर लँड होती का? नाही. त्याचप्रमाणे ती जमीन नियमित होते का? नाही. का? कारण ह्या ऑर्डरमध्ये बघा, असं कुठेही म्हटलेलं नाहीये की महाराष्ट्राचा तुकडेबंदी कायदा जो आहे हा रद्दबातल ठरलाय. तुकडेबंदी कायदा हा आजही लागू आहे. तुकडेबंदी कायद्यामध्ये सांगितलेल्या नियमांच्या प्रमाणे प्रमाणभूत क्षेत्रापेक्षा कमी आकाराच्या शेत जमिनीची तुम्हाला खरेदी विक्री करता येत नाही. तशी जर तुम्ही केलीत तर या नियमाप्रमाणे तुम्ही केलेल्या त्या खरेदी विक्री दस्ताची नोंदणी तर होईल मित्रांनो, परंतु तो दस्त घेऊन, नोंदणी झालेला दस्त घेऊन, इंडेक्स 2 घेऊन तुम्ही जर तहसीलदाराच्याकडे गेलात, तलाठ्याकडे गेलात आणि सांगितलं की आता 7/12 माझ्या नावावर करून द्या, तर 7/12 मात्र तुमच्या नावावर होणार नाही. याचं कारण असं आहे मित्रांनो की तुकडेबंदी कायदा हा रद्द झालेला नाही. रद्द काय झालंय? तर रद्द फक्त तुकडेबंदी परिपत्रक जे 12 जुलै 2021 ला महाराष्ट्र शासनाच्या नोंदणी महानिरीक्षकांनी काढलं होतं तेवढंच रद्द झालंय. हे नीट लक्षात ठेवा. मित्रांनो, मला आशा आहे की तुम्हाला आजच्या आपल्या ज्या कायद्याची जी माहिती तुम्हाला दिलेली आहे केस ती कळली असेल. नसेल कळली तर कमेंट बॉक्समध्ये कमेंट जरूर लिहा. होय, आणि अजूनही ज्यांनी कोणी हा माझा चॅनेल सबस्क्राईब केला नसेल त्यांनी सबस्क्राईब करावा आणि बेल आयकनही दाबावं. धन्यवाद. पुन्हा भेटूया अशाच एखाद्या नवीन निवाड्यासंबंधी किंवा नवीन कायद्यासंबंधी.